हो जाऊ जाऊ तिथं. ओके सर. आकाश 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 कांबळे हा. हा. कोण कोण? रवी. हो साहेब. अरे रवीला. बॉल दिसेना. आकाश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येताना तोंड देतील रवी सातपुते. उत्कृष्ट असा बॉल आणि रवी सातपुत. रवी वाघाला वाघ. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि स्टार प्लेअरची विकेट मिळवल्यानंतरचा आनंद चेहऱ्यावरती दिसताना आकाशच्या. आणि पहिला धक्का सनराईज टीमचा. रवी याच्या ठिकाणी जागा घेत आहेत ते रोहित. सोबतीला किरण. टीमचा दारोमदार किरण पाटील वरती. आता टीमला आशा या दोन्ही पिचवर असणाऱ्या प्लेयर्स कडून. नवनाथ सर. षटकातील तिसरा चेंडू. फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना आपण निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा शॉट पण तितकीच चांगली फिल्डिंग ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या नजरा स्टार प्लेअर किरण पाटील याच्याकडे. आता त्याच्या बॅटिंगनं मंडळासाठी त्याच्या संघासाठी योगदानाची गरज. आकाश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना पाहूया काय करतायत किरण. अगदी हलक्या हाताने खेळलेला, कदाचित जबाबदारीने खेळत असताना किरण. पण पहिली विकेट पडल्यामुळं टीमची एनर्जी कदाचित कमी झालेली दिसते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप चांगलं असं षटक आकाश यांच्याद्वारे. आणि 2 धावा आणि 1 विकेट. पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे. किरणनी थोडंसं मनाव घेणं गरजेचं आहे कारण पहिल्याच षटकात फक्त 2च धावा आहेत आणि 1 विकेट देखील आहे. आकाशच्या नंतर दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अभिजित वाघवेकर. मंडळासाठी त्यांच्या स्टार प्लेअर म्हणून नावाजलेले. दरवर्षी क्रिकेटमध्ये स्टार प्लेअर म्हणून चमकणारे अभिजित वाघवेकर षटक घेऊन येत असताना तोंड देतील किरण पाटील.
मध्ये फक्त लवकरात लवकर आवरा, जास्त वेळ घेऊ नका. बऱ्याच मॅचेस होण्याचे आहेत. वरती मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. उत्कृष्ट असा बॉल. पुन्हा किरण पाटील वरती दबाव येताना षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील अभिजित. आणि उत्कृष्ट असा चौकार. बॅटने आपल्या उत्तर देत असताना किरण पाटील. कदाचित या चौकारमुळे थोडस टीमवरचं प्रेशर कमी येतंय. आणि पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. काय झालं आणि चौकार. दिसलं नाही वाटतं बरं. आणि या सलग 2 चौकारमुळे अभिजित वागवेकर यांच्यावर थोडस प्रेशर. आणि नामदेव सर, थोडस कॉमेंट्रीसाठी तुमच्या योगदानाची गरज. एक वॉर्निंग मिळत असताना नॉन स्ट्राईक बॅट्समन साठी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, ज्याच्यामध्ये किरणचा असा अयशस्वी प्रयत्न. अभिजित यांची उत्कृष्ट गोलंदाजी. 2 चौकारानंतर खूप चांगल्या पद्धतीने निर्धाव असा टाकलेला चेंडू. तोंड देतील पुन्हा किरण पाटील. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. आणि धावचीत होत असताना रोहित थोडस जेवायचं कोणी बाकी असेल तर लवकरात लवकर जेवण करून घ्या, अन्यथा जेवणाची वेळ संपत आहे. संघाची धावसंख्या 11. 2 बाद 11. लवकरात लवकर पिच वरती यायचं पुढील बॅट्समननी. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू किरण पाटील यांनी, पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल त्यांना. अभिजित वाघवेकर यांचं खूप चांगलं कमबॅक. राजू सर, काय प्रॉब्लेम? लागले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. 2 बाद 12. जी इतक्या कमी धावसंख्येमुळे कदाचित पिचवरील दोन्ही बॅट्समनवरती प्रेशर. आणि तिसरे षटक घेऊन येत आहेत ते आकाश पुन्हा, ज्यांनी पहिलं षटक अगदी उत्कृष्ट पद्धतीनं कंप्लीट केलं, ज्याच्यामध्ये 2 धावा होत्या आणि 1 विकेट होती. पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत असताना तोंड देतील किरण पाटील. शॉट. खूप असा सुंदर टोलेला फटका जो मैदानाच्या बाहेर. आणि कदाचित किरण यांनी आपला गिअर चेंज करताना उत्कृष्ट पहिलं. आणि या षटकारामुळे संघाची धावसंख्या
18 दुसरा चेंडू आणि पंचांचा निर्णय नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा. बघूया किरण पाटील या फ्री हिट संधीचा किती पुरेपूर वापर करतायत. थोडस आकाश यांच्यावरती या एक आलेल्या षटकारामुळे प्रेशर. उत्कृष्टरित्या टोलवलेला चेंडू पाहूयात जो 2 धावेमध्ये 2 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे असं फारसं काही कमाल करू शकलेलं नाहीत फ्री हिट वरती. नाव किरण पाटील, अपेक्षा फार मोठ्या आहेत या नावाकडून संघाला. सोबतच तितक्याच ताकदीनिशी गोलंदाजी करतोय तो आकाश. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न जो की अगदी एका धावेवरती समाधान मानलं जात आहे किरण यांच्याकडून. संघाची धावसंख्या 22. सूरज यांनी टोलवलेला चेंडू कीपरच्या पाठीमागे जात असताना 2 धावेवरती समाधान. पुन्हा एकदा आकाश यांच्याकडून चांगल्या प्रकारे कमबॅक आणि थोडस रवी सातपुते यांचा मायूस चेहरा. संघासाठी खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण नांबडे दर्शन. आकाश यांचा पुढील चेंडू 2 देत आहेत सूरज. एक टोलेला चेंडू ज्याच्यामध्ये एकाच धावेने समाधान मानावं लागेल आणि थोडीशी बाहेरून रवी सरांची पाणी घेऊन जात असताना धाव संख्या आहे ती 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये 25 आणि स्वतः काही न करता फक्त मार्गदर्शनासाठी गेलेले रवी सातपुते आणि आतून मार्गदर्शन रवी सातपुते, बाहेरून राजू पाटील. पण संघ पूर्णतः दबावामध्ये असताना मार्गदर्शन. पण जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर मॅच संपवायची आहे. यानंतर होणारा सामना साईराम हॉस्पिटल आणि पुन्हा एकदा एंड चेंज होत असताना पुढील षटक घेऊन येत आहेत शशी सर. आणि रवी सातपुते फलंदाजांना मार्गदर्शन करून येत असताना कदाचित या मार्गदर्शनामुळे धाव संख्येमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने रन रेट मध्ये बदल होईल अशी अपेक्षा. पाहूया काय होतंय मार्गदर्शनाचा परिणाम. पहिला चेंडू शशी यांच्याकडून, तोंड देतील सूरज. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. पहिला चेंडू, तोंड देतील सूरज. आणि एक धाव. ज्याच्यामध्ये पण पंचांचा निर्णय तो जो लेग बाईजचा आहे, म्हणजे याच्यामध्ये फलंदाजांचे देखील काहीही
श्रेय नसताना संघाची धावसंख्या 26 आणि किरण यांना पुन्हा एकदा गिअर चेंज करण्याची गरज आहे संघासाठी, कारण या मोठ्या नावाला मोठ्या कामगिरीची संघासाठी आता गरज आहे. बघूयात नावाला साजेशी खेळी करतायत का. पण पुन्हा एकदा अयशस्वी. त्यांच्या कामगिरीप्रमाणे खेळ करण्यात ते पुन्हा पुन्हा अयशस्वी होत आहेत. कदाचित या गोष्टींमुळं त्यांच्यावरती येणारं हे प्रेशर नक्की दिसतंय, ज्याचा फायदा हे गोलंदाज घेत आहेत, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू, ज्याच्यामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह आणि कदाचित दोन आणि थोडस गोंधळ फिल्डर आणि बॉलर मध्ये, ज्याच्यामध्ये थोडस किरण यांनी प्रयत्न करायला पाहिजेत संघासाठी. आणि प्रेशरमुळे पुन्हा एकदा अयशस्वी ठरलेली अशी कामगिरी किरण पाटील यांची. आणि मैदानात त्यांची जागा घेण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू पाटील, मंडळाचे मेंटॉर, या दोन गोष्टी भूमिका साकारणारे राजू पाटील. बघू आता ते काय करतायत, कारण बाद झालेली ही मोठी नावं आहेत, त्याच्यामध्ये त्याच नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल राजू यांना. तोंड देतील राजू पाटील. उत्कृष्ट टोलवण्याचा प्रयत्न ज्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. एक गचाळ असं क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा. शशी यांचं उत्कृष्ट असं षटक म्हणावं लागेल, कारण ज्याच्यामध्ये असा फारसा मोठा काही बदल झालेला नाही धावसंख्येमध्ये. सध्या धावसंख्या आहे ती 30. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. संघाची धावसंख्या आहे 30. 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये 30. 3 बाद 30. फारच कमी धावसंख्या आहे, जे की रन रेट आता त्यांना वाढवावं लागेल. पुढचं षटक घेऊन येत आहेत बॉलर कोण. हो रविदादा, बॉलर कोण. सुधीर सुनील सुनील सॉरी सुनील. संघासाठी पहिलं षटक सुनील यांच्याकडून. पहिला चेंडू तोंड देतील रोहित, सॉरी सूरज. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, ज्याच्यामध्ये ओव्हरथ्रोचा फायदा घेत असताना रनांच्या मध्ये तितकाच बदल. 3 धावा. संघाचा धावसंख्या ही फार मंद गतीने जात असताना, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीची कामगिरी दाखवतोय तो प्राईम संघ. पुढचा चेंडू तोंड देतील राजू पाटील. पुन्हा एकदा निर्धाव टाकलेला चेंडू. अभिजित वागवेकर यांच्याकडून अपील, पण काही बदल नाही. अवांतर धावेमध्ये भर, पंचांचा वाईडचा इशारा.
राजू पाटील यांनी टोलवलेल्या चेंडूवरती 3 धावा. 3 धावा. उत्कृष्ट असं फिटनेसचा उदाहरण देत असताना राजू पाटील ह्या वयात देखील 3-3 धावा पळू शकतात. मानावं लागेल. पुढचा चेंडू तोंड देतील सूरज. संघाची धावसंख्या आहे ती 37. अवांतर धावेमध्ये भर होत असताना पंचांचा वाईडचा इशारा आणि नाही, ही धाव मानली नाही जाऊ शकत. सुनील यांचा पुढचा चेंडू आणि बोल्ड आउट. सूरज यांची नुकतीच विकेट पडली असताना त्यांची जागा घेण्यासाठी विकी नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते अध्यक्ष राजू पाटील. धाव संख्या आहे ती 38. पुन्हा एकदा अवांतर धावेमध्ये भर. थोडस अवांतर धावेनिशी हे षटक महागडं असं पुन्हा एकदा एक अवांतर धाव. वाईडचा इशारा पंचांचा. थोडस बॉलर प्रेशर मध्ये येत असताना लाईन आणि लेंथ वरती थोडासा त्यांनी विचार करावा लागेल. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. बॉल खाली 2 प्लेयर येत असताना पण अयशस्वी. फलंदाज त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे चौकार मिळवण्यामध्ये आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 44. थोडासा बॉलर प्रेशर मध्ये आल्याचा फायदा घेत असताना फलंदाज आणि जे की चौकार षटकार बघण्यासाठी असुसलेले प्रेक्षक हे नाराज होत असताना त्याच्यामध्ये एक आलेला चौकार. अवांतर धावेमध्ये भर. पुन्हा वाईडचा इशारा पंचांच्याकडून. आणि खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू पण दोनच धावा मिळालेल्या आहेत ज्याच्यामध्ये धावचित पण झालेला आहे फलंदाज आणि या एका धावचित नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47. प्राईम संघाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे प्राईम संघाने ज्याच्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन म्हणजे अभिजित वागवेकर यांनी उत्कृष्ट असं कॅप्टन्सी केलेली आहे म्हणावं लागेल अभिजित यांनी. 47. तुम्हाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे.
आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्यासाठी यशस्वी ठरलेले अभिजित वागवेकर. आता यानंतर होणारा सामना रवी साहेब कोणाची मॅच आहे? कोणाकोणाची मॅच आहे पुढची? हा जेवण जर जेवण जर झालं असेल तर जेवणाचे बंद करावे. अहो मागास करायला लागलोय. कोण किती लोक जेवायचे आहेत? 5 लोक. त्यांनी बंद करा. 5 लोक जेवायचे आहेत. आणि ज्यांनी मॅच सुरुवातीपासून अगदी आतापर्यंत तटस्थ राहून अगदी निरपक्षपणाने स्कोररचं काम पाहिलेलं आहे असे प्रमोद पाटील. मार्केटिंग क्षेत्रातलं फार मोठं नाव प्रमोद पाटील. आणि प्रमोद पाटील यांचा सत्कार नामदेव कांबळे यांच्या हस्ते होईल. नामदेव सर, प्रमोद सरांचा सत्कार करायचा एक झाड देऊन. नामदेव कांबळे. नामदेव साहेब घरी जाताना सत्कार आहे. सकाळपासून धावसंख्या स्कोरर म्हणून काम पाहिलेलं आहे प्रमोद पाटील यांनी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे राजू पाटील. पुढे बऱ्याच मॅचेस होणे बाकी आहेत. आपण वेळ करू नका. आणि प्राईम संघाने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढे बरेच मॅचेस होण्याचे आहेत. दोन फलंदाज लवकरात लवकर प्राईम संघाने मैदानात पाठवून द्यायचे आहेत. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर क्षेत्र लक्ष लावून घ्यायचं आहे. सामन्याला वेळ होतो आहे. रवी साहेब वेळ करू नका. साईराम वॉरियर्सच्या संघाने स्टेजजवळ सर्व प्लेयरने स्टेजजवळ यायचं आहे. कॅप्टन काय करणार पाहिजे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्राईम संघाचे 2 खेळाडू ओपनर बॅट्समन आकाश त्यांच्या जोडीला आहेत ते. आकाशच्या जोडीला कोणता बॅट्समन आहे फलंदाज जरा असं नाव सांगाल काय? नाही वाघोगे साहेब. ऋषिकेश पहिलं षटक संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं सनराईज कडून किरण पाटील घेऊन येताना फलंदाजीमध्ये नाही तर नाही किमान गोलंदाजीमध्ये काही किमया करून दाखवतायत का बघू. कारण खूपच कमी धावसंख्या असल्यामुळे उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल सनराईज संघाला. पहिला चेंडू तोंड देतील ऋषिकेश.
धन्यवाद. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं किरण पाटील षटक घेऊन येताना पहिला चेंडू तोंड देतील ऋषिकेश. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल सनराइज संघाला. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोलेलेला चेंडू फुलटॉस चेंडू रवी सातपुते यांच्याकडे, ज्याच्यामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक वरती येतोय जो स्टार फलंदाज आकाश. तोंड देतील किरण. आपल्या डाव्या बाजूने खेळत असताना खूप चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करतात किरण यांच्या षटकातील दुसरा चेंडू जिंकण्यासाठी त्यांना 47 धावांच्या आतच संघाला रोकावं लागेल. साठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्राईम संघाला जिंकण्यासाठी 48 धावांची गरज, ज्याच्यामध्ये स्टार फलंदाज आकाश स्ट्राईकवरती. खूप चांगली अशी गोलंदाजी किरण यांच्याकडून. निर्धाव असा टाकलेला चेंडू काहीसा आकाशांना न समजलेला. पुन्हा एकदा टोलवण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आकाश, पण नक्कीच किरण यांनी मनावर घेतलेला असताना चांगली गोलंदाजी करत आहेत. आणि अवांतर धावेमध्ये भर, पंचांचा वाईडचा इशारा. पुढील चेंडू घेऊन येतील किरण, तोंड देतील ऋषिकेश. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, झेल घेण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही, ज्याच्यामध्ये फलंदाजांचाच फायदा. आणि खूप चांगला थ्रो, पण त्याचा काहीही असा उपयोग नाही. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं असं. एकच धाव. संघाची धावसंख्या आहे ती 6. इतकंच चांगल्या पद्धतीनं स्वतःचं षटक टाकत असताना किरण तोंड देतील आकाश. पुन्हा एकदा अयशस्वी. आकाशांना काहीसा न समजलेला चेंडू. कीपर राजू पाटील यांची काही अपेक्षा अंपायर कडून, जी अयशस्वी. पुढील चेंडू घेऊन येतील, पुढील षटक घेऊन येतील रवी सातपुते. बॅटिंगच्या कामगिरीमध्ये अयशस्वी ठरलेले रवी. बघूयात किमान गोलंदाजीमध्ये संघासाठी काय योगदान देत आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही घालवायचा आहे. पहिला चेंडू रवी यांचा,
तोंड देतील ऋषिकेश. टोलवलेला असा चेंडू पण दोन खेळाडूंच्या मध्ये पडला. एक धाव मिळवण्यात यशस्वी. दुसरा चेंडू रवी यांचा तोंड देतील आकाश. आकाश देखील थोडस प्रेशर मध्ये, कारण म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही आतापर्यंत. उत्कृष्ट असा तोलवलेला चेंडू आकाश यांच्याकडून. चौकार. अगदीच चांगल्या पद्धतीनं आपल्या बॅटने उत्तर देताना आकाश. रवी यांच्यावरती थोडंसं प्रेशर. संघाला रवी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा. पुन्हा एकदा टोलेलेला असा चेंडू आणि ज्याच्यामध्ये आकाश अयशस्वी आणि झेल बाद होत असताना आणि राजू पाटील हे वडला तसं करायचं. अगदी एका विकेट नंतर राजू पाटील यांचा आनंद अगदी गगनात मावेन असा. पण रवी अजून देखील आपल्या चेंडूवरती खुश नाही आहेत. कदाचित त्यांना आणखीन 2 विकेट मिळवण्याची अपेक्षा आहे. संघाची धावसंख्या 11 आणि आकाश यांची जागा घेतोय तो 7 स्टार प्लेयर अभिजित वागवेकर, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धांमध्ये आपलं नाव केलेलं आहे. अगदी ज्यांची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले असतात असे अभिजित वागवेकर मैदानात बॉलिंग करतायत ते रवी. तोंड देतील अभिजित. बघूया काय करतायत अभिजित. पण अगदी डिफेन्स केलेला असा बॉल होता ज्याच्यावरती 1 धाव मिळालेली आहे अभिजित यांना. कदाचित पिचचा अंदाज घेत असताना अभिजित अगदी दिवसभर पिचवरती दिवस काढून सुद्धा अजून देखील पहिल्या बॉलवरती अंदाज घेत आहेत. रवी यांनी टाकलेला उत्कृष्ट असा चेंडू. पुन्हा आता तोंड देतील ऋषिकेश. उत्कृष्ट असा तोडलेला चेंडू जो बाउंड्रीच्या दिशेने जात चौकार. ऋषिकेश यांनी खूप चांगल्या पद्धतीने चौकार लगावून थोडस टीमला जिंकण्याच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. थोडस या ओव्हरमध्ये रवी यांचा पुढील चेंडू. खूप सुंदर असा टोलेला चेंडू ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा सलग 2 बॉलवरती 2 चौकार मारून ऋषिकेश यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजीचा प्रदर्शन करत असताना आता थोडासा जो काही दबाव आहे, प्रेशर आहे ते सनराईज टीमवरती आहे, ज्याच्यामध्ये गोलंदाजी करण्यात रवी सातपुते अगदी अयशस्वी. या 2 चौकारामुळे प्राईम संघाला थोडासा आत्मविश्वास वाढत असताना अगदी दोन्ही स्टार प्लेयर पिचवरती अजूनही देखील
चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, पार्टनरशिप करत आहेत. संघाची धावसंख्या 20. 2 षटकांच्या मोबदल्यात 20. तुम्ही इथे येऊन बसले. तुमच्यापैकी एक जण येऊन बसा इथं. लवकरात लवकर पुढील षटक टाकायचं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. 20 झालं. 20 झालेला आहे साहेब. तुम्ही एक- 20 आहे. इथे 20 आहे. अहो, 20 आहे. 20 आहे हो. पिन एकच काढली हो. एकच आली. पिन एकच काढली. 20 20 झालाय. अहो इथे नोट बघाय नोट केलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे ते 20. अहो हे बघा 20 आहे. 20 झालाय. कोरोनाच दिलाय की साहेब. अरे ते 20 झालेला आहे. नाही नाही 20 पासून एक. जरास मॅच जरा थांबवा इथं पुन्हा एकदा. एकच प्लेअर राहील इथं. चालू करा. स्कोररनं सांगितलं 20 रन 20च रन. चालू करा. चला अभि सामना चालू करायचा लवकर. गोलंदाजी करतोय तो किरण. गोलंदाजीसाठी अभिजित वागवेकर. बघू पुढचा चेंडू काय करतोय. उत्कृष्ट असा कट मारलेला आहे आणि चेंडू सीमारेषे पार 4 धावा. असा मारत असल्यावर अभि कशाला ते 1 रनचा विषय आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 24 धावा. थोडीशी लाईन वरून भटकलेला होता किरण आणि त्याचा चांगलाच फायदा घेतलेला आहे या ठिकाणी अभिजित वागवेकर यांनी. प्लेअर मोजतोय. रिवर्स मारायच्या नादात असणार आहे. प्लेअर मोजतोय म्हणल्या. अभिजित यांनी टोलवलेला चेंडू ज्याच्यावरती उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण
धाव संख्येत एका धावेने भर. धाव संख्या झालेल्या आहे 25 धावा. पुढचा चेंडू अभिगुण उत्कृष्ट असा फटकवलेला स्टेअरला ऋषीनं. एक टप्पा, 2 टप्पा. असोसिएशनचे सेक्रेटरीने चांगला चेंडू या ठिकाणी तटवलेला आहे. एकच धाव. फटका चांगला होता पण एकच धाव. पुढचा चेंडू किरण कडून आबीसाठी. बघू काय करतोय आबी. स्लॉट बॉल होता. फटका मारण्यासारखा बॉल होता. उगण आता बॅटला काहीतरी दाखवा लागलाय आबी. अजून तरी क्रॅम्प आलेला नाही. हा महत्वाचा विषय. आलता होई मगाशी. आणि बॉल नको ते करा गेला इथे. नको तिथं काशी गेली. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी किरण कडून. विकेट पडलेले आहे आणि फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते सिनियर खेळाडू शशी. शेतीकाळ लॅबचे सर्व शशी. अतिशय चांगले अशी शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल असा हा सामना आहे. आणि एका बाजूला तग धरून आहे तो ऋषी. सलामीला जाऊन सिंगल डबल करत चांगली फलंदाजी केलेली आहे ऋषीनं. धाव संख्या झालेली आहे ती 26 धावा. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे 26. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. तिसरं षटक. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू. बघू काय करतात शशी आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी रवीकडून. चांगला प्रयत्न होता कॅच साठी. पण डायच्या मापाचा प्लेअर नाही होतो. अध्यक्ष, सेक्रेटरी, संचालक एकाच संघात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 27 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. बघू काय करतात ऋषी आणि शशी. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी ऋषीने केलेली आहे. एक बाजू धरून धरलेली आहे. दुसऱ्या बाजूने एक टाक विकेट. अभि वागवेकर असेल, आकाश असेल, चांगल्या 5 स्टार प्लेअरच्या विकेट गेलेल्या आहेत. पुढचा सामना टॉच करून घ्यायचा आहे. पुढचा सामना कोणाचा आहे. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते जनसंपर्क फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य राजू पाडेल. रवी सर पुढची मॅच पुढचा चेंडू मारलेला टोललेला उंचासा विकेट आणि विकेटकडून सुटलेला मिसफील्ड आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघू किरण. अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी विकीचा.
सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे विक्कीचं आणि फटकावलेला होता शशीने हा चांगला फटका. धाव संख्येवर धाव संख्या झालेल्या 29 धावा. 19 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये. बघू सामना. पुढचा चेंडू आणि रिव्हर्स फटकावलेला आहे बॅट्समन. 1 2 3 4 अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. अतिशय सुंदर. पण 3 धावा आणि पुन्हा मिसफील्ड आणि पुन्हा थ्रो आणि 4 धावा पळवून काढलेल्या आहेत. बघायचा वय वर्ष 45 आहे त्या शशीचं. बघा या वयात 4 धावा पळून काढतात आणि इकडे आलेले आहेत ते संस्थेचे उपाध्यक्ष युवराज एक्कल ज्यांना 3री धाव सुद्धा पळता आली नाही मगाशी. हे बघा फिटनेस. हा फिटनेस लक्षात घ्या. कव्हर आला असं म्हणणं आहे या ठिकाणी अभियानचं. धाव संख्या झालेली आहे धाव संख्या झालेली आहे ती आणि पुन्हा चांगला फटका. 1 धाव नाही मगाशी 4 पळाल्यामुळे आता काय निघणं हो. आम्ही बाहेरनं म्हणतोय पळागी पळागी पळागी. आत गेल्यावर दुसरी रन काढायची पंचाने. पळागी पळागी पळागी. पुढचा चेंडू अध्यक्षांचा आणि पुन्हा वाईड बॉल. धाव संख्येवर धाव संख्या झालेली आहे 35 धावा. बघू काय होते. पुढचा चेंडू फटकावलेला ऋषीना कालून 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण 1च धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्येवर धाव संख्या झालेली आहे ती 36 धावा. 12 धावांची आवश्यकता. मारलेला टोलवलेला आणि चांगला कॅच. चांगला कॅच आहे रणजित कडून. प्रेक्षकांची दाद मिळत आहे रणजितला. ऐन टायमाला उचलून चौकारसाठी फटकावण्याचा प्रयत्न होता शशी यांचा पण थोडासा अंदरुनी किनारा लागल्यामुळे कॅच आउट. 12 धावांची आवश्यकता. एका बाजूला आहे तो ऋषी. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. 5च्या 5 ओव्हर एका साईडनं खेळून काढल्यात पट्ट्यानं. सिंगल डबल करत धाव संख्या पोचलेली आहे ती 36 धावेवर आणि 7 चेंडू तर 12 धावांची आवश्यकता. बघू काय होतोय. पुढचा चेंडू अध्यक्ष खेळाय कोण गेलाय. सुनील सरख्यात आहेत आणि फटकावलेला चांगला असा गॅप मधून बॉल. 1 धाव. विकी यांचे चांगले या ठिकाणी आहे. एक धाव. बघू शेवटचं षटक कोण घेऊन येते. निर्णायक षटक आहे. 7 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. खेळत आहेत सुनील वरुडे आणि ऋषिकेश तिगरे. अतिशय सुंदर असा शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असा सामना आणि ग्राउंडचा अंदाज घेत आहेत केडी. 6 चेंडू तर 11 धावांची आवश्यकता. प्राईम टायगर्सचे केडी अंदाज घेत आहे. बघू काय होतंय. 6 चेंडू 11 धावा. अतिशय
चांगला असेल या ठिकाणी फिल्डिंग मध्ये कायचा बदल करत आहे किरण 1 2 3 4 5 6 चेंडूत 11 धावा आणि फटकवलेला आहे आणि हा 6 आणि हा षटकार आहे अंपायरने षटकार दिलेला आहे अंपायरचा काय तिकडे बाहेर बघा बाहेरून काय झाले बाहेर तिथे दादा काय आहे सांगा 6 आहे पाठीमागून 6 दिलेला आहे एवढ्या लांब न बघण्यापेक्षा तिथं जवळ न बघणाऱ्यांनी 6 दिलेला आहे पंचांचा निर्णय अंतिम पंचांनी षटकार दिला किरण पंचांची उजत घालाय नाही पंचांनी षटकार दिलेला आहे षटकार आहे काही तडजोड नाही 5 चेंडू ते 5 धावांची आवश्यकता 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता आहे 11 लागत होता पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे वरुड यांनी आणि बॉलिंग करतोय तो सूरज आज कुठल्याच सूरजचा दिवस दिसत नाहीत 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता अभिजित वागवेकरांनी हा हिटर मागे ठेवलेला होता आणि ज्याला बाद 4 चेंडू 5 धावा बघू काय होतंय अभिजितचा रिवर्स थोडासा या ठिकाणी महाग पडत आहे त्यांच्या संघासाठी 4 चेंडू तर 5 धावांची आवश्यकता अध्यक्ष संचालक आणि सेक्रेटरी एकाच संघात जाणार नाही खाली मध्ये गेले जाबाज युरेकाचे सर्व सर्वात जाबाज 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता बघू पुढचा चेंडू तुला कशाला बोलवलं नियोजन कोण करायचे ते येतील येतील सगळे खेळाडू आहेत 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण या ठिकाणी प्राईम टायगर्सचे केडी जरा विचारात आहेत आणि सुंदर चेंडू सूरज कडून सुंदर चेंडू डॉट बॉल ऋषी नॉन स्ट्रायकर वर आहे कुठल्याही परिस्थितीत ऋषीला स्ट्रायकर आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पटकावलेला आहे फटका 4 धावांसाठी बघू काय होतंय काय झालं 2 धावा आणि काय होतंय 3री धाव आणि बघू काय होतंय 4थी धाव काढण्याचा प्रयत्न होता 4 धावेचा 3 धावा निघलेल्या आहेत चौकार नाही चांगलं क्षेत्ररक्षण आहे विक्की कडून अतिशय सुंदर समीकरण आहे 2 धावांची आवश्यकता 2 चेंडूत आणि स्ट्राईक वर आहे तो ऋषी पहिल्या चेंडू पासून शेवटच्या चेंडू पर्यंत खेळत आला हा ऋषी बघू काय होत आहे
आणि मारलेला फटका, एक धाव आणि सुंदर फटका, 4 धावा. अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी ऋषीने केलेली आहे. पहिल्या चेंडू पासून शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्या संघाला आणि अध्यक्ष, सेक्रेटरी आणि संचालक यांचा या ठिकाणी पराभव. आणि संचालक अभिजित वागवेकर यांचा संघ विजयी. चांगली फलंदाजी ऋषी आत्तेगरे यांच्याकडून. श्रुतिकाचे ऋषिकेश आत्तेगरे, बिहार श्रुतिका. सिद्धार्थ